गावे अगरवता करावे दास्यत्व सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगिती पुसले. जेणे अंतःकरण बोधले संकल्प नये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या व्यासांच्या पवित्र गादीवर भगवान ज्ञानोबारायांच्या पवित्र अशा भावार्थ दीपिकेतील अध्याय 4 आणि श्लोक आहे 34. त्याच्यावर आज आपल्याला चिंतन करायचंय. ज्ञानोबारायांनी सांगितलेला 2-4 ओव्या काही असतील त्या श्लोकाचं निरूपण त्यांनी केलेलं आहे आणि त्यावर आज आपल्याला 1 तासाभराच्या वेळामध्ये चिंतन निरूपण म्हणण्यापेक्षा त्याच्यावर आपल्याला थोडा सारासार विचार करायचा आहे. चांगलं निवडून काढायचंय आणि वाईट बाजूला काढायचंय. सार आणि असार निवडून काढायचा आहे. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये जर घाण असेल किंवा गाळ असेल तर पूर्वी काळी तुरटी फिरवली जायची. गाळून पाणी करत होते, गाळत होती पाणी. कोणी उकळत होती, कोणी गाळत होते, कोणी तुरटी फिरवत होते पाण्यातली घाण निघण्यासाठी. तसा आपल्या अंतःकरणामध्ये जो विकारांचा, विषयांचा आणि इतर ज्या बाह्य गोष्टी आहेत त्यांचा जो आपण विचार रात्रंदिवस करत असतो त्या गोष्टीतून आपल्याला ह्या परमार्थरूपी साधनातून ज्ञानोबाराया सांगतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे. ते ज्ञान मग ते ज्ञानापर्यंत जाण्यासाठी आधी अंतःकरणाची, चित्ताची शुद्धी होणं अतिशय आवश्यक आहे. आता चित्त शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं? अर्धा किलो निरमा पावडर खायची, त्याने आपलं चित्त शुद्ध होईल. नाही कपडे स्वच्छ होतात म्हटल्यावर माणसाचं अंतःकरण स्वच्छ व्हायला काय त्याला हरकत आहे? निरमा पावडर खाऊन अंतःकरण स्वच्छ होईल नाही? निर्मळ जीवन काय करील साधन. ज्याप्रमाणे शरीराची शुद्धी साबणाने, उठण्याने, चंदनाने, फेरेन लवणीने होते त्या पद्धतीने अंतःकरणाच्या शुद्धीसाठी ह्या आता ज्या चॅनलवाले आहेत, हे प्रोडक्शनवाले आहेत, हे प्रोडक्टवाले आहेत, यांनी अंतःकरण शुद्धीसाठी काही औषध काढलं आहे का? सगळ्या गोष्टीचा इलाज आहे, सगळ्या रोगांवर औषध आहे, पण ह्या मनाला लागलेल्या विकारावर औषध आज तागायत कुणी काढू शकलं नाही. ह्या मनाला ज्या विकारांनी ग्रासलंय, ज्या कल्पनांनी ग्रासलंय, आपण म्हणतो कल्पनेची बाधा न हो कवने काळी, न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असू. पण संत सुखी होण्यासाठी अगोदर आपण काय करावं? ह्या काही पद्धती आहेत, ह्या काही क्रिया आहेत, त्या गोष्टीपर्यंत जायला वेळ आहे आपला. पण त्याआधी अंतःकरण शुद्ध व्हावं. अंतःकरण शुद्ध होण्यासाठी कुठल्या गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टींचं आचरण मुळात आपण केलं पाहिजे याचा सारासार विचार व्हावा आणि मग त्या पुढे ज्ञानोबाराया सांगतात ते ज्ञान पैगा बरवे. आता मुळात ज्ञानापर्यंत जाण्यासाठी, ज्ञानापर्यंत आधी मुलाला शाळेत घालतो आपण, पण त्या शाळेत घालायच्या आधी त्याला आपण त्याचं नाव शिकवतो. तुझं नाव अमुक अमुक आहे, तुझ्या वडिलांचं नाव तमुक तमुक आहे, तू अमुक अमुक ठिकाणी राहतो, तमुक तमुक तुझे नातेवाईक आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची बेसिक तयारी, पाया आपण म्हणतो. मुलांना शाळेत घालण्याच्या आधी आता पाया आधी भक्कम करतो आपण. का तर एखाद्या वेळेस मुलगा चुकला, हरवला की बाबा त्याला त्याची माहिती देता यावी, त्यामुळे हे बेसिक नॉलेज आपण, हे बेसिक जे त्याला माहिती आपण त्याला आधी घरी तयार करतो आणि मग शाळेत घालतो. आणि मग शाळेत घातल्यापासून पहिलीपासून पदवीधरापर्यंत काही शिक्षण असेल तो त्यावेळेस घेतो. कारण आधी पाया भक्कम हवा. कुठल्याही गोष्टीचा बांधकाम जरी करता तरी पाया भक्कम लागतो. प्रपंच करताना पाया भक्कम लागतो, तर मग परमार्थ करताना पाया भक्कम का नसावा? आता काय होतंय, प्रपंच आणि परमार्थात लोक भेद करतात. प्रपंच आणि परमार्थ हा वेगळा समजतात. पण प्रपंच असावे, संसारी असावे, असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. तो लोक म्हणतात आता ह्या परमार्थामध्ये कष्ट आहेत, परमार्थामध्ये सायाच करावे लागतात. आपल्याला लवकर उठावं लागेल, कुठं काकड आरती, कुठं हरिपाठ, कुठं कीर्तन, ह्या गोष्टी म्हणजे आपल्याला वाटतं आपण परमार्थात ह्या गोष्टी आहेत. पण मुळात सांगितल्याप्रमाणे मूळ अंतःकरण हे शुद्ध झाल्याशिवाय परमार्थाला
पुढची गती प्राप्त होत नाही. मुळात विषय का सांगतोय, अंतःकरणात शुद्ध झाल्याशिवाय, अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय त्यामध्ये भाव नावाची जी गोष्ट आहे ती ठसत नाही, त्या ठिकाणी प्रगट होत नाही. आणि मुळात भाव प्रगट झाल्यानंतर मग ह्या पुढच्या रीती आहेत. डायरेक्ट देवापर्यंत आपण कधीच जाऊ शकत नाही. डायरेक्ट आज माळ घातली की उद्या लगेच असं 6 महिन्यात कीर्तनकार, 6 महिन्यात कीर्तनकार झालं म्हणजे तो त्याला त्या वस्तूचं, त्या गोष्टीचं ज्ञानोबा सांगतात ते ज्ञान त्याला प्राप्त होईल असं नाही. ते ज्ञान त्याला प्राप्त होईल असं नाही. ज्ञानेश्वरी हा देवाचा पत्ता सांगते, भागवत हा देवाचा पत्ता सांगते, तुकोबारायाचा गाथा हा देवाचा पत्ता सांगते. पण देव याच्यामध्ये नाही, यात पत्ता आहे. आणि यात वारंवार एकच गोष्ट नमूद केली आहे, संता या भजावे सर्वस्वी. परत वारंवार जर एखादा अभ्यासक असेल आणि त्यांनी ज्ञानेश्वरीचं अतिशय बारकाईने वाचन केलं असेल आणि तो खरं तत्वनिष्ठ असेल तर त्याला प्रत्येक ओवीमध्ये साम्य आढळेल. प्रत्येक ओवीमध्ये साम्य का सांगतात? कारण संतांशिवाय एवढं सगळं लिहिलंय, एवढं सगळं लिहिलंय हे काहीच कळणार नाही. काहीच एका सुद्धा शब्दाचा बोध होणार नाही. ज्या वेळेस चांगदेवानी 1400 वर्ष तपश्चर्या केली, बर का, हे आपल्याला माहिती आहे. परत वारंवार का सांगतो, त्याच्यातला बोध आपल्याला करून घ्यायचा आहे. कथा म्हणून ऐकू नका, त्यात मूळ बोध काय आहे. त्यांनी 1400 वर्ष केलं म्हणून आपण 1400 वर्ष जागणार नाही. हा, त्याच्याकडे ते चिंतन तो करत होता, तो काळावर त्यांनी वार केला होता, त्याच्याकडे ती साधना होती, रिद्धी सिद्धी प्राप्त होत्या, म्हणून त्यांनी 1400 वर्ष काळाला चुकवलं. आता त्यांनी काळाला चुकवलं हे बरोबर आहे. 1400 वर्ष काळाला चुकवल्यानंतर ज्या वेळेस ज्ञानोबा रायांची ख्याती त्याच्या कानावर पडली, 1400 वर्षाची साधना, बर का, 1400 वर्षाची साधना आणि 18-19 वर्षाचा मुलगा, साम्य. आयुष्य किती आहे? 18-19-20 वर्ष जास्तीत जास्त, आणि 1400 वर्ष. तुलना करा, तुलना. त्या 1400 वर्ष तपश्चर्या केलेल्या चांगदेवाला ज्या वेळेस ज्ञानोबा रायाबद्दल कानावर ऐकीव आलं की बाबा अमुक अमुक असा एक मुलगा आहे, 4 भावंड आहेत, चमत्कार करतात, असं करतात, तसं करतात, मग चांगदेव महाराजांना भ्रांती पडली. मी मेलेली माणसं उठवत होतो, साधनेतून मी बाहेर आल्यावरती लोक महिना 2-2 महिने प्रेत घेऊन थांबत होती, पण ह्या एवढीशा लहान मुलीने फक्त मेलेलं कुत्र फिरवलं आणि सगळी प्रेत जिवंत केली. मग यांच्या ठाई काहीतरी सामर्थ्य आहे. 1400 वर्ष जरी तपश्चर्या केली होती तरी विवेक नावाचा जो प्रकार होता, सत्सद विवेक बुद्धी, ही चांगदेवाजवळ होती. चांगदेवाजवळ होती सत्सद विवेक बुद्धी, म्हणजे विचार करण्याची क्षमता, चांगला आणि वाईट विचार कर. दुसरा एखादा असता, हा, अहंकार होता, गर्व होता, अहंकार होता, पण मर्यादित होता. पण ज्या वेळेस भेट घ्यायची त्यावेळेस कुठेतरी तो जागा होतो, कुठेतरी. कारण ज्या वेळेस ज्ञानोबा पत्र लिहायला त्यांनी घेतलं त्यावेळेस काय लिहावं हा प्रश्न पडला. वयाने लहान पण कर्तृत्वाने मोठे, कर्तृत्वाने मोठे पण वयाने लहान, त्यामुळं भ्रांती पडली. भ्रांती जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्याने मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरून या. त्या क्षणी भ्रांती का पडली? कारण मार्गदर्शक संत कृपा त्यांच्यावर नव्हती, म्हणून त्या ठिकाणी भ्रांती पडली. आणि मग भ्रांती पडल्यानंतर मग ते कोरच्या कोर पत्र पाठवून दिलं ज्ञानोबा यांच्याकडे. आणि मग त्यावेळेस 4ही भावंडांनी ते पत्र अक्षरशः निहाळून पाहिलं आणि त्यानंतर ते पत्र पाहिल्यानंतर मग ज्ञानोबा विचार केला आणि मुक्ताईंनी हाती पत्र घेतल्यावर मुक्ताबाईचे शब्द होते, 1400 वर्ष तपश्चर्या करून ह्या कागदासारखा हा कोरा राहिला, आता याच्यावर अक्षर संस्कार हे केले पाहिजे. अक्षर संस्कार म्हणजे काय? याच्यावर आता आपल्याला कृपा करायला पाहिजे. ह्या कोऱ्या पानावर आता आपल्याला अक्षररूपी संस्कार म्हणजे याच्यावर आता आपल्याला कृपा करावी लागेल. पण डायरेक्ट आपण त्याच्याकडे जाऊ शकत नाही, तर त्याला कोड्यात कसं घालायचं म्हणून 65 ओव्यांचं ते पत्र ज्ञानोबा रायांनी लिहिलं. 65 ओव्यांचं ते पत्र लिहिलं आणि त्याजवळ पाठवलं. एका सुद्धा ओवीचा, एका सुद्धा शब्दाचा अर्थ लागला नाही. कारण अर्थ तो त्याच्या पद्धतीने लावायला जाईल तर अर्थ वेगळा निघत होता. अभ्यासू होता, वेदांत सिद्धांत वाचणार होता, 4ही वेद त्याचे मुखोद्गत होते, सगळ्या गोष्टींनी संपन्न असा होता.
पण 65 ओव्यांचा अर्थ त्याला लागत नव्हता. का तर त्यावर फक्त आणि फक्त संतांची कृपा नव्हती, त्याच्या डोळ्यावरती भ्रांतीचं पडळ आलं होतं. आणि जे ज्ञान ज्ञानोबराय सांगतात ते ज्ञान पैगावर रे, त्या ज्ञानापासून तो अलिप्त होता, बाजूला होता. त्या ज्ञानापासून तो अलिप्त होता. आणि मग ज्या वेळेस ज्ञानोबरायांची आणि चांगदेवाची भेट झाली आणि मग ज्ञानोबरायाचं सामर्थ्य पाहिलं, अरे मी फक्त सजीवावर सत्ता चालू शकतो, माझी सत्ता फक्त सजीवांवर चलते. ज्ञानोबरायांनी निर्गुणावर, जे निर्जीव आहे त्यावर सत्ता कशी चालवली, हा त्यांना मोठा प्रश्न पडला. पण ज्या वेळेस मुक्ताबाईंनी अनुग्रह दिला, मुळात अनुग्रह देतच नव्हते, कृपा करतच नव्हते. रात्री मुक्कामी राहायला लावलं, सोबतचे शिष्य होते, त्यांना सांगितलं राहा म्हणून. आणि त्यावेळेस फक्त एक निरोप दिला, तुमच्या सद्गुरूसाठी कोण मारायला तयार आहे, या त्यांनी पुढं. तर रातोरात सगळे शिष्य पळून गेले, एक शिष्य चांगदेवांसोबत राहिला नाही. आणि मग चांगदेवांना त्या इथं लागलं, अंतःकरणात स्फोट झाला. बास, या सगळ्यापासून मला अलिप्त व्हायचंय आणि ज्ञानोबा रायाजवळ असणारी वस्तू, ते ज्ञान मला जाणून घ्यायचंय, ते ज्ञान मला प्राप्त करून घ्यायचंय. आणि ह्या 4 भावंडांची यांची मला कृपा प्राप्त करून घ्यायची. त्यावेळेस ते ज्ञानोबा रायाला शरण गेले. त्यावेळेस ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणे ऐक चांगल देवा, आणि प्रश्न हा विचारावर लवला आहे. कारण का प्रश्न विचारायचा, तर ज्ञानोबा राया म्हणतात, सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारलो माझा मीची, कवण्या कारणाशी येणे माझे झाले, मायेने दाविले ब्रह्मरूप. मायेने ब्रह्मरूप मला दाखवलंय. आता याचा विस्तार मी सांगतो. ते ज्ञान म्हणजे काय, चांगदेवाला मुळात ओढ कशाची लागली आणि ज्ञानोबारायांनी निर्जीवावर सुद्धा कशी सत्ता केली, हे सांगतो. इथं काय सांगितलंय, सर्वा घटी राम, बर का, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. अशी एक जागा दाखवा तिथे सूर्याचा प्रकाश पडत नाही सूर्य उगवल्यावरती. अशी या सृष्टीत जागा आहे का ज्या ठिकाणी सूर्यकिरण पडत नाही. सूर्य ज्याप्रमाणे सूर्याची किरण सृष्टीत नको तिथं पडतात, नको तिथं सगळीकडे, स्मशानात पडतात, बंगल्यावर पडतात, किराणा दुकानावर पडतात, घराच्या बाहेर सुद्धा पडतात. म्हणजे सूर्य असा भेद करत नाही की हे स्मशानी म्हणून यावर मी दृष्टी टाकणार नाही, ती हागंदारी म्हणून मी इथं माझं किरण टाकणार नाही. तो सर्वा घटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. अशी एक जागा नाही जिथं ह्या भगवंताचं वास्तव्य नाही. काय सांगण्याचं तात्पर्य काय आहे, कणाकणामध्ये, अणुरेणूमध्ये त्या भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे का, कारण त्यानेच ही सृष्टी निर्माण केली आणि घटाघटात तो व्यापक आहे. व्यापक तर तो अव्यापक आहे. व्यापक आहे हा झाला वेदांचा विषय, त्याच्याकडे आपल्याला वळायचं नाही. पण तो व्यापक आहे. मग तो आपल्याला कळण्यासाठी साधी सोपी पद्धत कुठली, तरी संत या भजावे सर्वस्वेश, ही साधी सोपी पद्धत आहे. मग ज्ञानोबारायांनी निर्जीव भिंत चालवली, याच्यात काय नवल, त्या भिंतीत सुद्धा चैतन्य होतच ना, त्या भिंतीमध्ये सुद्धा भगवंताचा अंश होता ना. मला तुम्ही सांगा, फक्त तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्या भगवंताला प्रार्थना केली, यात सुद्धा तुझं चैतन्य आहे. हे चैतन्य तू प्रगट कर. प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले. ब्रह्म म्हणजे काय, भगवंत. भगवंताला शास्त्रातली भाषा आहे, ब्रह्म हे निर्गुण तत्वाचं नाव आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही, ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याला ब्रह्म म्हटलेलं आहे आणि निर्गुण निराकार असलेल्या शक्तीला माया असं म्हटलेलं आहे. आणि ह्या 2 ब्रह्म आणि मायेने मिळून ही सृष्टी उत्पन्न केलेली आहे. भाषा समजतीये ना माझी, साधी सोपी सरळ. एक आणखी सोपी सांगू तुमच्या भाषेत, ग्रामीण भाषेत. तर ह्या दोघांनी मिळून सृष्टी उत्पन्न केली आणि हे दोघं सुद्धा, माया ही तुमच्या आमच्यात राहिली आणि ब्रह्म हे गुप्त राहिलं. गुप्त म्हणजे आपल्यातच राहिलं, गुप्त राहिलं. आता माया म्हणजे काय, हा माझा भाऊ, ही माझी चुलती, ही माझी काकी, ही माझी मावशी आणि आमचं नातं आहे. हा माझा नवरा, ही माझी बायको. यात असलेलं प्रेम, एकमेकाला लावलेला जिव्हाळा, याला म्हणतात माया. माझी याच्यावर लई माया आहे, माझी याच्यावर लई, तिची लई माया होती माझ्यावरती. काय होती, मायेत गुंतलो आणि त्या ब्रह्मापासून बाजूला राहिलो. माया जाळात आपण गुंतलो. तिचं काम आहे जीवाला भरकटवायचं आणि याचं काम आहे जीवाचा उद्धार करायचा. तर संत हे ब्रह्माचे उपासक होते
आणि मायेला हाताला धरूनच त्यांनी ते परमपद गाठलं आणि तुमच्यासाठी आमच्यासाठी हा ठेवा ठेवला. का ठेवला तर याच्या मार्गदर्शनाखाली आणि संतांच्या कृपेने आपल्याला त्या परमपदापर्यंत जायचं आहे. ते स्वर्ग नाही. लोक म्हणतात मेल्यावर स्वर्गाला गेला, नरकात गेला, कुठं कैलासात गेला. अरे कोण पाहिलाय? स्वर्गात जरी जीव गेला पुण्य केलं तरी, बरं का, आता विषय सांगतो, स्वर्गात गेला, लय पुण्य केलं, आयुष्यात लय पुण्य केलं, जीव स्वर्गात गेला, तिथला पुण्य संचय संपल्यावर परत मृत्यू लोकात अवतार आहे. तिथला पुण्य संचय संपल्यावर परत मृत्यू लोकात अवतार आहे. माझ्यासारखा एखाद्याने शंकराची भक्ती आयुष्यभर केली, त्याला शिवलोक प्राप्त होतो, कैलास. आणि त्या कैलासात जरी तो गेला, तिथला पुण्य संचय संपला की परत या भूताला अवतार घ्यावा लागतंय. एखादा आयुष्यभर खोटं बोलला नाही, सत्य बोलला, तो सत्य लोकात जातो ब्रह्मदेवापाशी. तिथला पुण्य संचय संपला की परत पृथ्वीवर अवतार घ्यावा लागतो. एखाद्याने पांडुरंगाची विष्णूची भक्ती केली, वैकुंठात जातो, पण तिथला पुण्य संचय संपल्यावर त्याला परत यावं लागतं. हे विधीचं विधान आहे, यावंच लागतं. तुम्ही आयुष्यभर पुण्य केलं म्हणजे तुम्ही देवावर उपकार नाही केले. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ते पुण्य जरी तुम्ही किती केलं तरी त्याचा, जे जन्माला आलंय ते एखाद दिवशी मरणार आहे. आणि एखादी वस्तू प्राप्त झाली, पुण्य आहे म्हटल्यावर पाप हा विषय आहे. आणि जर तुमचं एखादी गोष्ट आहे, आणि कुठली बी गोष्ट घ्या तुम्ही, गाडीत जरी डिझेल घातलं, पेट्रोल घातलं, त्या ठराविक अंतरापर्यंत गेल्यानंतर तिचा जो ठरलेला कालावधी आहे ते संपल्यानंतर गाडी बंद पडतेच. परत तिला पेट्रोल पंपावर जावं लागतं, परत डिझेल भरावं लागतं, पेट्रोल भरावं लागतं, परत ती त्या प्रवासाला जाते. हा फेरा फिरावाच लागतो. हा फक्त काय होईल, पुण्य संचयामुळे तुम्ही त्या लोकांमध्ये गेल्यानंतर जीव पुढच्या योनीमध्ये चांगल्या योनीत येतो. गायीच्या म्हणा, कुठं पक्ष्याच्या म्हणा, कुठं कशाच्या म्हणा, माणसाचा नाही मिळत. एकदा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर 84 लक्ष योनी आपल्याला वाट पाहावं लागते. 84 लाख वर्ष, 84 लाख अशी जीव आहेत. आता आपण माणूस आहे त्यासारखे 84 लाख असे प्रकार आहेत प्राण्यांचे. सजीव 84 लक्ष योनी सजीव आहेत. निर्जीव तर बोलायचंच नाही. निर्जीवात नाही मिळत आपल्याला गती, कारण सजीव भक्ती करू शकतात, निर्जीव करू शकत नाहीत. तर त्या 84 लक्ष योनी जीव गुंततो. साधू संत ह्या तिन्ही लोकात गेले नाही, स्वर्गात गेले नाही, नरकात गेले नाही, सत्य लोकात गेले नाही, वैकुंठात गेले नाही, कैलासात सुद्धा गेले नाही. ते कुठं गेले? त्यांचं त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केलेलं आहे. त्याला म्हणतात निरंजन, त्याला म्हणतात निजधाम. ते फक्त आणि फक्त संतांचं आहे. त्याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. मोक्ष सुद्धा एखाद्याला आपण म्हणतो मेल्यावर मोक्ष मिळाला, अजिबात नाही. तो जीव इथून जरी सुटला ह्या गतीतून, आपल्याला पितृदोष लागतो पा, तर ते नाशिकला जाऊन आपल्याला काहीतरी पूजा करावं लागते, तो जो अतृप्त आत्मा आहे त्याला मोक्ष मिळतो असं आपल्याकडे म्हटलं जातं. तर तो जरी तिथे त्याला मोक्ष मिळाला तरी तो ह्या लोकातून सुटला, पण वरती पण लोक आहेत ना, वरती आहेत, खाली आहेत, कुठल्या तरी लोकात त्याला जागा मिळते, तो तिथं स्थायिक होतो. तिथलं काम झाल्यानंतर बाजूला निघतो. त्या पद्धतीने हे साधू संत जिथं होते त्याला निरंजन निजधाम असं म्हणतात. त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. विषय लक्षात घ्या, त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. आपल्या डोक्यातला हा ग्राह्य काढून टाका की मला वैकुंठात जायचंय, मला स्वर्गात जायचंय, मला कैलासात, अजिबात नाही. इथं सुद्धा माया आहे, इथं सुद्धा माया आहे. तो देव आहे, पण तो सुद्धा जीवाला जास्तीत जास्त पद्धतीने मायेच्या हवाली करतो. आणि ही माया त्या जीवाला जास्तीत जास्त त्रास देण्याचं काम करते. तुकोबारायला त्रास झाला, हा मायेचा प्रताप आहे. पण ते निजधामाला गेले, हा ब्रह्माचा प्रताप आहे. मायेची जेवढी कृपा होती तेवढी ब्रह्माची सुद्धा लागते. दोन स्टेबल लागतात, तेव्हा त्या ठिकाणी तो जातो. म्हणून परत सांगतो, त्या गोष्टीसाठी चांगदेव त्या मुक्ताईला शरण गेले आणि मग मुक्ताईने त्यांना बोध केला. ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची धागा नाना परी कपडे, चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. कापूस आहे, कापसापासून धागा बनतो आणि त्याच धागापासून चोळीच बनते, साडी बनते, आणखी काही वस्त्र बनतात. अधिष्ठान काय आहे कपड्याचं? कापूस. एका अधिष्ठानापासून हे तयार झाले, बरोबर का? लक्षात येते का? समजते का? कापसापासून किती कपडे तयार होतात? साड्या होतात, शर्ट होतात, कुठं काय. याचा अधिष्ठान काय? कापूस. कापसापासून ही उत्पत्ती झाली. तसं
ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची धागा नाना परी कपडे, चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. सजीव असो निर्जीव असो, चल असो अचल असो, अधिष्ठान एकच, ते म्हणजे भगवान परमात्मा. आणि ते मुक्ताबाईंनी ज्या वेळेस सांगितलं, मुक्ताबाईंनी सांगितलं, त्यावेळेस चांगदेव महाराजांना तो साक्षात्कार झाला. चांगदेव महाराजांचे डोळे उघडले आणि ती भ्रांती दूर झाली. आणि जे ज्ञानोबारांनी सांगितलेलं ज्ञान आहे, त्या सद्गुरु कृपेने, मुक्ताईच्या कृपेने त्यांना ते प्राप्त झालं. ती दिव्य दृष्टी त्यांना ती प्राप्त झाली. आणि 1400 वर्ष व्यर्थ गेल्याचं जे त्यांच्या मनाला एक रुखरुख लागली होती, ती त्यांची संपुष्टात आली. का? मला फक्त एवढी वस्तू मिळण्यासाठी 1400 वर्ष थांबावं लागलं. हे मी थांबलो नाही, हे यांनीच थांबून घेतलं होतं. लक्षात घ्या. त्याला वाटत होतं मी 1400 वर्ष राहिलो, जगलो. कशासाठी जगलो? तर फक्त आणि फक्त मुक्ताईच्या अनुग्रहासाठी 1400 वर्ष चांगदेवाला जिवंत राहावं लागलं. मला तुम्ही सांगा, आपलं आयुष्य किती आहे? अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य. पूर्वी काळी 100 वर्ष जगत होते. आपल्या आजी सुद्धा 100च्या वर गेलत्या ना. 100 वर्ष जगत होते, 100 वर्ष जगत होते. आता 50च्या क्रॉस गेला की समजायचं याच्यावर देवाची कृपा आहे. 55च्या पुढे गेलं की त्याच्यावर देवाची कृपा आहे. 50-55च्या पुढे लोक जात नाहीत. हार्टचं दुखणं वाढले. आता तृतयोगामध्ये पराशर ऋषींनी मैत्रियांना सांगितलं होतं, हवेतून रोग येतील. शास्त्र लिखित आहे, हवेतून रोग येतील, पाणी दूषित होईल, 10 वर्षाची मुलगी गर्भवती राहील. लक्षात घ्या, 10 वर्षाची मुलगी गर्भवती राहील. 100 वर्ष पाऊस पडल, 100 वर्ष उन्हाळा पडल. म्हणजे इतका पाऊस पडल की सगळं वाहून जाईल, आणि इतकं ऊन पडल की सगळं जळून जाईल, आणि 100 वर्ष इतका वारा सुटल की सगळं त्या हवेमध्ये एकरूप होऊन उडून जाईल. हे प्रलयाची लक्षण आहेत. आणि आपण आता चाललोय हे प्रलयाच्या दिशेने चाललोय. कारण आता कलीचा जो काळ आहे तो सुरू झालेला आहे, आणि त्याचा प्रताप त्यांनी दाखवायला सुरुवात केलेली. कारण कलीची अंती होईल कलंकी, मारील म्लेंछ येऊन घोड्यावरी. तो घोड्यावर येऊन सज्जनांचा उद्धार करणार, सज्जनांना पाठीव घेणार घोड्यावरती, आणि जे दुर्जन आहे त्यांना घोड्याच्या टाच खाली दाबून पुढे निघणार आहे. हातामध्ये तलवार घेऊन भगवंताचा 10वा अवतार. आता सध्या बुद्ध अवतार चालू आहे देवांचा. बुद्ध अवतार सध्या चालू आहे. लोक म्हणतात बुद्ध आपला नाही, पण बुद्ध आपलाच आहे. भगवंताच्या अवतारापैकी बुद्धांचा अवतार हा देवाचाच आहे आपल्या. आणि तो बुद्ध अवतार आता चालू आहे. आता कली अवतार कधी घेईल सांगता येत नाही, पण तो अवतार घ्यायच्या आधी एवढे जर नासाडी चालली, ज्या वेळेस तो अवतार घेईल त्यावेळेस काय होईल? आत्ताच माणसं माणसात राहिली नाही, आई मुलीची राहिली नाही, मुलगी आईची राहिली नाही, भाऊ बहिणीची राहिली नाही. ही नाती तुटण्यामागं कारण आपण नाही, त्या कलीचा प्रभाव आहे. त्या कलीचा प्रभाव, आणि हे भगवंतांनी स्वतः लिखित केलेलं आहे, भगवंताच्या इच्छेनेच होत आहे. त्यामुळं त्या चांगदेवाची भ्रांती गेली, चांगदेवाची भ्रांती गेली, आणि हे परमतत्व त्यांना प्राप्त झालं. त्यावेळेस तरी संतया भजावे सर्वस्वेची, पण जे ज्ञानाचा कुरुठा, तेथे सेवा भाव हा दारवंटा, तो स्वाधीन करा सुभटा ओळगून. ते ज्ञान जरी प्राप्त झालं तरी ते ज्ञान अतिशय कठीण, अतिशय कठीण. एखादी गोष्ट सोन्याचा जरी दागिना आपण केला, असा सोप्यावर ठेवू का होतो? 10 तोळे सोन्याचा गंठण केला, 10 तोळ्याची चेन केली, ₹1,00,000 खर्च करू द्या, 2,00,000 करू द्या, 10,00,000 करू द्या, आणि त्या सोन्याचा गंठण केला असं सोफ्यावर आपण ठेवू का? का बरं? का? मला उत्तर द्या. का? चोरीला जाईल. बरं का, सोन्याचा दागिना चोरीला जाईल. सोन्याची किंमत किती आहे? अंदाजे 10 लाखाचा असेल तो गंठण, धरून चाला. मग तो 10 लाखाच्या गंठनासाठी जर आपण एवढा विचार करतो, तर ते भगवंताचं असलेलं गुप्त ज्ञान, भगवंताचं असलेलं तत्व, ती वस्तू, ते भगवंताचं नाम आपल्याला प्राप्त झाले, ते जपण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. रान. लक्षात घ्या. सुवर्णाचे भांडे, दुधाचे आधन, कुसंबा घालूनी नाश केला, तोडोनी चंदन, कर्दळीचे बन, बाभुळा रक्षणा बैसविले, उत्तम भूमिका गमविली पाहे, धोत्रा लवलाही पेरियला, ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे, शरण रिघावे सद्गुरुशी. महाराज,
दुधाच्या भांड्यात, सोन्याच्या भांड्यात जर दूध साठवलं, त्याच्यात जर तुम्ही काही वेगळा पदार्थ घातला तर सोन्याच्या भांड्यातल्या दुधाचा सुद्धा नाश होतो. आणि वाघिणीचं दूध असतं ते साठवायला आहे ना सोन्याचंच भांड लागतं. मातीच्या भांड्यात, जर्मलच्या भांड्यात ते राहत नाही. भांड सोन्याचं लागतं, त्याला समजलं पाहिजे. तोडोनी चंदन कर्दळीचे बन, चंदनाची झाडं मोडून कर्दळीची लावायची आणि बाभळीच्या रक्षणासाठी बसवायचं. हे सगळा उलट पारमार्थ आपल्याला करायचा नाही. ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे, शरण रिघावे सद्गुरुशी. त्या संतांना शरण जायला सांगतात का? कारण हे तत्व जपण्यासाठी, ते तत्व जपण्यासाठी तेवढं विवेक, तेवढं वैराग्य, तेवढा अनुताप आणि तेवढी निष्ठा आणि शेवट म्हणजे भाव. आणि ह्या उलट पद्धतीने परमार्थ करायचा आहे. नाथाच्या घरची उलटीचं खुन, पाण्याला मोठी लागली तहान, पाण्याला मोठी लागली तहान. आज म्या नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला गेले. हा, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळून. काय अभंग आहे. शब्दशः अर्थ घेतला तर कळल का? हा अभंग समजायला फक्त आणि फक्त संतांचीच कृपा लागते. महाराज, परमार्थ हा उलटाच करायचा आहे. परमार्थ हा सरळ करायचा नाही, उलटा करायचा आहे. उलटा म्हणजे उलटा नाही करायचा, जे आपण करतोय तसंच करायचा, पण त्या ज्या रीती आहेत त्या समजून घ्यायच्या. ज्ञानोबरायांना त्रास का झाला, तुकोबरायांना त्रास का झाला, का झाला? त्याचं कारण हेच, उलट दिशेने परमार्थ, समाजाच्या विरुद्ध पद्धतीने भक्ती होती. तुकोबरायांची भक्ती समाजाच्या विरुद्ध पद्धतीची, ज्ञानोबरायांची भक्ती समाजाच्या विरुद्ध पद्धतीची, नाथांची भक्ती समाजाच्या विरुद्ध दिशेची. नाही नाही म्हटलं तरी सावता महाराजांची भक्ती सुद्धा समाजाच्या विरुद्ध दिशेने होती. म्हणून त्यांना तो त्रास सहन करावा लागला. लक्षात घ्या, त्रास का सहन करावा लागला. आणि आपण जर त्या उलट परमार्थाने जर चाललो तर हा समाज तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. पुढे हे शाश्वत सत्य आहे. कारण खऱ्यालाच त्रास आहे, खऱ्यालाच, खोट्याला त्रास नाही. संतांना त्रास होतो, बुवा महाराजांना होत नाही. 25-25, 30-30 हजार रुपये घेणाऱ्या महाराजांना त्रास लोक देत नाही, पाया पडतात. आणि साधू संतांची लोक निंदा करतात. का करतात मला सांगा? लोकांनी घास खाऊन दिलं का माऊली होते? तुकोबाराय होते तर सुखाने गावात फिरून दिलं का? नाथ महाराज होते तर गावात ब्राह्मणांनी त्यांना नीट टिकून दिलं नाही. आज गेल्यानंतर त्यांचा आज उदो कशासाठी? हे त्रास काढला कोणासाठी, घेतला कोणासाठी? विचार करा, सारासार विचार, सारासार विचार. कारण संत म्हणजे हा पेहराव नसतो. संत हे तत्व असतं आणि त्या तत्वाला आपण ओळखलं पाहिजे. उगाच ज्या ठिकाणी गर्दी जास्त तिथं धावू नये. लक्षात घ्या, ज्या झाडाला फळं जास्त, बर का, ज्या झाडाला फळं जास्त त्या झाडाला जास्त दगडी खावं लागतात. जास्त दगडी त्या झाडाला खावी लागतात. आणि का खावी लागतात? तर त्या झाडावर असलेला जो रसाळ फळ आहे त्या फळाच्या इच्छेने लोक त्याला दगडी मारतात. बाभळीला कोणी दगडी मारत नाही. या घरी आहे, बाभळीला कोणी दगडी मारित नाही. झाडाला दगडी का मारतात? फळाच्या, तर काहीतरी मिळायचं असतं, त्यांच्याकडे काहीतरी आहे आणि ते आमच्या विरुद्ध आहे म्हणून दगडी मारतात. तसं साधू संतांना त्रास का झाला याचं कारण हे, कारण भक्ती त्यांची उलट पद्धतीने होती. लक्षात घ्या, भक्ती ही उलट पद्धतीने म्हणजे कशी? ते काही डोक्यावर चालत नव्हते, पायानेच चालत होते. पण ज्या समाजाने रीती पाडून ठेवल्यात, आज तागायत सुद्धा तो त्रास आहे. आज तागायत सुद्धा तशी सरळ भक्ती लोक करतात, पण ती सरळ भक्ती नाही. उलट भक्ती कशी करायची? संत सांगतात तेच करायचं. संत सांगतात तीच भक्ती करायची. संत काय सांगतात? घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावूनी नशिबाला रडशील धाई धाई, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील घरदार इथेच राहील सार, मेल्यावरती तुझा मुक्काम गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावूनी नशिबाला रडशील धाई धाई, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायका पोर ते इथेच हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती तुझ्या डोक्यात फोडतील खापर. बर का,
मेल्यानंतर तुझ्या डोक्यात फोडतील खापर. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला रडशील धाई धाई. या संसारा पायी, या संसारा पायी. मने तुकड्या हत्ती घोडे, त्याची थेच होईल माती. रावण मेला लंका जळाली तैशी तुझी गती. रावण मेला लंका जळाली तुझी तैशी गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला रडशील धाई धाई. या संसारा पायी, या संसारा पायी. काय सांगतात तुकडोजी महाराज? काय विषय सरळ साधा सोपा. आपल्या जीवनामध्ये आपण काय घेऊन आलो आणि काय घेऊन जायचंय आणि सोबत काय नेतोय ते त्यांनी मग सांगितलं. मडकं, अहो ते मडकं सुद्धा आपण नेऊ शकत नाही. जन्माला येताना तत्व घेऊन आलोय आईच्या गर्भातून, आणि मरताना सुद्धा ते तत्व ज्यावेळेस गर्भातून बाहेर येतोय त्यावेळेस मायाजाळामुळे ते नासलं जातंय बरं का. मायाजाळामुळे ते अलिप्त होतंय. पण जर तुमचं पूर्व सुकृत चांगलं असेल, वेदू जाणू गेला तो पुढे मावणावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. जर त्याचं पूर्वीचं सुकृत चांगलं असेल तर त्याला ते तत्व, ते भगवंताचं असलेलं नाम प्राप्त होतं. आणि ते नाम प्राप्त झाल्यानंतर मग त्याचं तो चिंतन करू लागतो. मी कोण आहे, कोण मी याचा करावा विचार. मी कोण आहे किंवा मी कोण आहे, मी कुणाल जाधव आहे. मी हात लावलाय पण ही छाती आहे. मी हा हात आहे, मी हा पाय आहे, डोकं, सगळ्या शरीराला हात लावला हे शरीर. कुणाल जाधव आहे कोण? जन्माला बाळ आले, जन्माला बाळ आले त्यावेळेस नाव घेऊन आलं का हो? माणूस मरताना त्याचं नाव घेऊन जातो. अमुक अमुक पाटील गेला, अमुक अमुक सरपंच गेला, अमुक अमुक आमदार गेला. जन्माला आल्यावर त्याला नाव आहे का? नाव नाही. आणि मग तो थोड्या वेळाने आत्या मावशी मग कोण असेल त्याचं नाव ठेवून त्याचं काय करते? बारसं. आणि मग त्यापुढे तो नावा लौकिकाला येतो. अमुक अमुक सरपंच, अमुक अमुक खासदार. त्या नावाने तो जोवर जिवंत आहे तोवर ओळखला जातो. पण मुळात त्याचं खरं स्वरूप ते आहे का याचा आपण विचार करावा. आपलं खरं स्वरूप काय आहे याचा आपण विचार करावा. हे शरीर आहे, हे जाणार आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे. हे कुबेराचं धन आहे, हे काळाचं धन आहे, त्याला द्यावंच लागणार एक ना एक दिवस. कारण जे जन्माला आले ते जाणार आहे. संत अवताराला आले, अवतार संपन्न करून गेले. भगवंत अवताराला आले, अवतार कार्य पूर्ण करून निजधामाला परत गेले. तसं आपण सुद्धा माणूस आहे, आपण सुद्धा अवताराला आलेलो आहे. आणि आपलं जे आद्य कर्तव्य आहे, माणूस म्हणून आपण जन्माला आलोय. कशासाठी? प्रपंच वाढवायला, प्रॉपर्टी वाढवायला, मुलं वाढवायला, याचं त्याचं बांध करायला, याच्या त्याच्या संपत्तीवर वाईट नजर ठेवायला. याकरता आपण जन्माला आलो आहोत का? आमदार व्हायला, खासदार व्हायला, गावचं पुढारपण करायला. याकरता भगवंतानी तुम्हाला हा अमोलिक असा नरदेह दिलाय का? विचार करण्याची गोष्ट आहे. नरदेह कशासाठी दिला आहे? नरदेह लोक म्हणतात विठ्ठल 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 करा. आपण विठ्ठल विठ्ठल कवर करणार तुम्ही? त्या विठ्ठलातला विठ्ठल लक्षात आला पाहिजे. विठ्ठल हे तुम्ही नाव दिलेलं आहे. त्याला नाव काय आहे? एक हरी आत्मा जीव शिवसम. तो आत्मरूपाने वाया तू दुर्गम न घाली मन. दुर्गम ठिकाणी व्यर्थ वेळ दौडून त्या मनाला तू त्रास देऊ नको. अरे बाबा, ते मनच तुझं पांडुरंग आहे. लक्षात घ्या. मन इतकं चंचल आहे ना, मना इतकं चंचल कुणीच नाही. लक्षात घ्या. आणि ते मन आकळण्यासाठी त्याच्यावर त्या मनरूपी घोड्याला आवरायला सद्गुरू रूपी त्याला तो घोडसवारच लागतो. त्या तत्वावर आरूढ व्हावं लागतं. आणि ते संतांची लगाम जर असेल ना तर तो मनरूपी घोडा त्याची धाव थांबते. खुंटलिया धावा तृष्णेची या. लक्षात घ्या. जो जीव व्याकुळ झालाय प्रत्येक गोष्टीसाठी, संसारासाठी आपण दगदग करतोय, तशी प्रपंचासाठी आपली घालमेल होत नाही, परमार्थासाठी आपली घालमेल होत नाही. एक दिवस जर नळाला पाणी आलं नाही, जीव खालीवर होतोय. आज पाणी आलं नाही, आज पाणी आलं नाही. एक दिवस पाण्याला उशीर झाला, दिवसाआड पाणी, 2 दिवस पाणी आलं नाही, काहिली होते जीवाची. पुरुष असो स्त्री असो, पाणी आलं नाही.
एवढी घालमेल ह्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, या ज्ञानासाठी आपली का होत नाही? 2 टाइम भाकरी खातो आपण, ध्यानाने खातो, खाल्लीच पाहिजे. मग असं नाही की आपली देवाची भेट झालीच पाहिजे असं कुणी याचा विचार करत नाही. त्यासाठी एवढी तळमळ करत नाही. का करत नाही? लोकांना तत्वज्ञान सांगणं लय सोपं आहे, ज्ञानाच्या गप्पा मारणं लय सोपं आहे, पण ज्या वेळेस त्याची अनुभूती घेण्याची वेळ येते ना, त्यावेळेस आपण सगळे मागे राहतोय. आधी अनुभव हवा, अनुभव हवा. सुगरणबाई असती, सुगरणबाई लग्न करून जर नवऱ्याच्या घरी गेली तर तिला प्रपंचाचा अनुभव नसतो बरं का. तिच्या आईने सांगितलेलं असतं, मावशीने सांगितलेलं असतं, अमुक अमुक तसं तसं कर बाई बरं का, तसं तसं कर, असं असं कर. पण ज्या वेळेस ती संसारात पडती त्याच वेळेस तिला अनुभव येतो. असाच एक दृष्टांत सांगतो. आई आणि मुलगी बरं का, आई आणि मुलगी एक दिवस भांडी घासत असतात, भांडी घासत असतात आणि भांडी घासता घासता ती आई गर्भवती असते. आई आई तुझ्या पोटाला काय झालंय ग? तुझं पोट का ग एवढं मोठं झालंय? तुझं पोट का ग मोठं झालंय? ती आईला ती लहान मुलगी प्रश्न विचारती, आई तुझं हे पोट का वाढलेलं आहे? तर आई म्हणती, आज ते आता तुला वेळ आल्यावर मी सांगेल. आणि ज्या वेळेस ती मुलगी मोठी होते, उपवर होते, तिचं लग्न होतं, आणि ज्या वेळेस त्या मुलीला दिवस जातात बरं का, त्या मुलीला दिवस जातात, तिची तशी स्थिती होती, त्यावेळेस आई म्हणते, का ग तुझं पोट का ग मोठं झालंय? तुझं पोट का ग मोठं झालंय? त्यावेळेस ती मुलगीला असते, त्याचं कारण असं, पाण्यामध्ये मासा झोप घेतो तैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. लक्षात घ्या, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. लक्षात घ्या. असं मुलींना काय कळणार आहे गर्भवती काय? लग्न व्हावं, प्रपंच व्हावा, तिला 9 महिने तिला दिवस राहावेत आणि ती प्रसूत व्हावी, त्याच वेळेस तिला मातृत्वाचं सुख. वांझेला डोहाळे लागतील का? वांझेच्या मुलाची पत्रिका निघल का ब्राह्मणाकडून? बघा, वांझेशी डोहाळे केवी कळे. काय संतांनी लिहिलंय साधं सोप्पं प्रापंचिक भाषेत, पण आपण त्याचा अवघड अर्थ करून ठेवलेला आहे. ती ज्ञानेश्वरी लय अवघड मराठीत नाही का? अहो ही मराठी साधी सोपी मराठी, अभंग साधे सोपे सरळ सरळ कळतंय, पण अर्थ लोपला पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी. शब्दज्ञानात शब्दाने अर्थ शब्दशः काढले, त्यामुळं ह्या परमार्थाचा ऱ्हास व्हावा लागलाय. ऱ्हास ज्याप्रमाणे ऱ्हास होतो आता परमार्थाचा, उदयाकडे नाही, हा माग चाललेला आहे. लक्षात घ्या. आणि हा परमार्थ मागे चालल्यामुळे हे पाप पुढं आलं. लक्षात घ्या. इथून माग वेळेवर पाऊस पडत होता, वेळेवर उन्हाळा होता, वेळेवर पेरण्या होत्या, रोगराई नव्हती, सगळी सुखी आनंदी होती, माणसं माणसात होती. का? परमार्थ व्यवस्थित होता. आता परमार्थाचा ऱ्यास झालाय. लोक पंढरपूरच्या वारीला जातात 100%, त्यातले मला सांगा किती टक्के खरंच पांडुरंगासाठी जातात? अंतःकरणातून सांगा. पांडुरंगासाठी तुम्हाला सांगू का? कोणी खायलासाठी जातं, कोणी टाइमपास म्हणून जातं, कोणी दारू प्यायला जातं, कोणी मजा करायला जातं, कोणी काय करायला जातं, कोणी काय करायला जातं. फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरी समोर 1% माणूस जातो फक्त देवासाठी. 1% माणूस. मग 99% लोक कशासाठी जातात? मी वारीला जातो, मी वारी केली, मी महाराज, मी विनेकरी, मी फडकरी, मी दिंडीचा अध्यक्ष. लौकिक बघा, हा लौकिक. आणि मी म्हटला ना त्यावेळेस संपला. कारण लौकिकापुरती नसे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा. अनन्य म्हणजे काय? इथं पुढं सांगितलंय, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्यत्व सकळ. ओवीला अनुसरून सिद्धांत हा. पहा ना तुम्ही, आपल्या ठिकाणी सुद्धा आपल्या अवतीभोवती लोक फक्त मी माझं, मी माझं, मी माझं, मी माझं. अरे कशासाठी? जर एवढा तुम्ही लौकिक तुमच्यावर ओढून घेताय, तो देव हाताची घडी घालून बसतो. झक मार तुझी, तुला काय तू करतोय ना कर, बरोबर तुझी गाडी कशी पलटी करायची ते माझ्या हातात आहे. अहंकाराने नाडिले तुका म्हणे येथेच राहिले. त्यामुळं या मीपणामुळं अहंकार येतो, अहंकारामुळे दंभ येतो, दंभामुळे क्रोध वाढतो, क्रोधामुळे लोभ वाढतो, त्यांनी काम वाढतो, आणि 6 विकारांना आमंत्रण द्यावं लागत नाही, ते आपोमत प्रगट होतात. आणि ज्या वेळेस जीव पूर्ण या 6 विकारांच्या अधीन होतो, पूर्ण मायेच्या अधीन होतो, तो सिद्ध असणारा जीव बद्ध स्थितीत जातो. जरी त्याने कितीही परमार्थ केला, सायास करीसी प्रपंच दिननिशी, पण हरिसी न भजसी काउन्या गुणे.
सायास कितीही करू द्या, सगळं करू द्या, पण हरीला जर त्यांनी भजलं नाही तर ते सगळं व्यर्थ जाईल. लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? विषय आणि विषयाचं असलेलं प्रयोजन, विषय आणि विषयाचं असलेलं प्रयोजन हे लक्षात घेतलं तर आपल्याला ह्या गोष्टीचा उलगडा होईल. अरे हे लय सोपं आहे महाराज, लय सोपं आहे, लय सोपं, पण तेवढंच अवघड आहे. लक्षात घ्या. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायाचं जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायणा. कुठं जायची गरज नाही, तो घरीच प्राप्त होईल. पण घरी प्राप्त होण्याकरता आपण तेवढे सामर्थ्यवान पाहिजे, हा विषय. आता परत पूर्वीच्या विषयावर आलो. अंतःकरण जर शुद्ध असेल तर त्यामध्ये भावाचा प्रवेश होतो. अंतःकरण शुद्ध करण्यासाठी पहिल्या 2 गोष्टी, कर्तेपणा सोडावा. माझं म्हणणं सोडून द्या, भगवंतानी केलं, त्यांनी करून घेतलं, मी निमित्त मात्र आहे असं सुद्धा म्हणायचं नाही बरं का. मी निमित्त मात्र आहे, त्यात सुद्धा काय आहे? मी. लक्षात घ्या. थोड्यासाठी गाडी पलटी होती, थोड्यासाठी. आपण लोक म्हणतात, आपण काय करतात, कीर्तन केलं, आपण कोणी देवानी करून घेतलं आपल्याकडून. आपण आहोत कोण? लक्षात घ्या. कर्तेपणा सुद्धा आपल्याकडे नसावा. त्यांनी करून घेतलं नाही, त्यांनी त्याला काय करायचं त्यांनी केलं, आपलं काहीच नाही, आपलं काहीच नाही, हा सुद्धा विषय चुकीचा आहे. त्यांनी माझा राम जेवण करतो, माझा राम प्रवचन करतो, माझा राम कीर्तन करतो, माझा राम झोपतो, माझा राम उठतो, माझा राम सगळी कामं करतो आणि माझाच राम परत संध्याकाळी येऊन झोपतो. हा विषय जर असेल तर अंतःकरण शुद्ध होईल. आणि मग अंतःकरण एकदा जर शुद्ध झालं, मग तो असणारा भगवंता प्रतीचा भाव तुमच्या प्रती हळूहळू हळूहळू त्याला अंकुर येईल. आणि मग हळूहळू हळू त्या क्षेत्रामध्ये, त्या जमिनीमध्ये एकदा ते बी लावलं, बी लावल्यावर हळूहळू त्याला खत पाणी वेळेवर, सूर्यप्रकाश वेळेवर मिळत गेला तर त्याला अंकुर फुटेल. इथं सुद्धा मेघ हे. जरी अंतःकरण शुद्ध झालं तर अंतःकरण शुद्ध व्हायला लागल्यावर ती माया नावाची जी प्रकृती आहे ती स्थिर बसत नाही, जीवाला परत माग वाढण्याचा प्रयत्न करते. परत कुणीतरी माया बनून आडवी येते. 5 वर्षाचा ध्रुव बाळ होता. बाळा तुझं वय किती आहे रे? तुझं वय किती आहे? 7. याच्यापेक्षा सुद्धा ध्रुव बाळ लहान होता, याच्यापेक्षा सुद्धा ध्रुव बाळ लहान होता, 5 वर्षाचा. जेमतेम 5 वर्षांच्या मुलांना काय कळतं? काहीच कळत नाही. विषय चाललाय भावाचा, शुद्ध अंतःकरणाचा आणि मायेचा. हे 3 विषय विस्कळीत सांगतो करून मी तुम्हाला. त्याचं सगळं सांगतो सविस्तर मी. 5 वर्षाचा ध्रुव बाळ. कारण काय? उत्तानपाद नावाचा राजा होता, त्याला 2 पत्नी, एकीचं नाव सुरुची, एकीचं नाव सुनीती. एक आवडती, एक नावडती. विषय काय झाला? हा जाऊन त्याच्या बापाच्या मांडीवर बसला. आवडती राणी होती, त्याच्या सवतीचा मुलगा होता. तिला राग आला, ही जागा माझ्या मुलाची, हे सिंहासन माझ्या मुलाचा, हा का बसला? रागे रागे त्याला ओढलं, खाली ढकललं, विषय संपला. त्या गोष्टीचा अंतःकरणात ठेच पोचल्या, अंतःकरणात राग आला. अरे माझी जागा होती, तिथं बाप माझा आहे, ही बाई ओढणारी कोण? आता मला आता राग आलाय, आता मला संताप आलाय, आता मला अशी जागा पाहिजे ज्या जागेवरून मला कोणीच हलू शकत नाही, अशी जागा पाहिजे. त्यासाठी काय करावं? राग 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 आईकडे गेला, आईला झालेला विस्तार सांगितला सगळा करून. तर आई म्हणली, बाळा काही करू नको, तुला अशा जागेवर जायचंय बरं का. आई काय सांगते? भगवंताची भक्तीच करावं लागेल बाळा, याच्या व्यतिरिक्त तुला काहीच करावं लागणार नाही आणि त्याला तपश्चर्या करावं लागेल. तो म्हणला, आई देवाची भेट घेण्यासाठी काय करावं लागेल? तर तपश्चर्या करावं लागेल, असं करावं लागेल. आपलं काम आहे का? म्हणली, तू लहान आहे, तू आपला सकाळी उठ, शाळेत जा, शाळेतून ये, काय काम असेल कर, खेळ, विषय संपून टाक. लक्षात आईने विषय आणून दिला. आई म्हणजे माया. आई काय करते जीवावरती? प्रेम. आईचं प्रेम मला तुम्ही सांगा, स्वार्थ का निस्वार्थ? अजिबात नाही, अजिबात नाही. लहानाची मुलं मोठी करा आणि मुलांना फक्त म्हणायचं तुझा तू राहा बाबा, मी माझी राहते. राहसाल का? कशासाठी लहानाचं मोठं केलं? का तर यांनी पुढे जाऊन आम्हाला सांभाळावं. मग स्वार्थ कशा निस्वार्थ तुम्ही म्हणता? बापाचं प्रेम स्वार्थी, आईचं प्रेम स्वार्थी, नातेवाईकांचं, मित्रमंडळींचं प्रेम स्वार्थी, कामापुरतं फक्त आज गरज आहे, दादा दादा दादा, मामा मामा मामा. हा मला तुम्ही सांगा, संतांनी प्रेम निस्वार्थ केलं का स्वार्थी प्रेम केलं? आईशी कळवळ्याची जाती
करी लाभाविन प्रीती. लाभाविन म्हणजे कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न करता केलेलं प्रेम म्हणजे लाभाविन प्रीती. हे आपलं पाठ आहे, लक्षात घ्या. हा विषय पाठांतराचा नाही माझी माऊली. ह्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. मी एवढं सांगतो म्हणजे मी हे केलं म्हणून नाही, ह्या गोष्टीची अनुभूती आल्याशिवाय जीव बोलत नाही. कारण कसं असतं ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटून. ह्या आतून गोष्टी येतात, ह्या काही वाचिक पाठांतर केलेल्या गोष्टी नाहीत. या आतून त्याला उमाळा येतोय, ह्या अंतःकरणातून त्या गोष्टी बाहेर येतात. कारण माझा राम प्रवचन करतोय. आला का विषय लक्षात तुमच्या? तर त्या 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला तिने सगळा विस्तार सांगितला. रात्री झोपली माई लेको. हे बाबा कव्हाच पाठ उठून त्यांनी घर सोडलं, अरण्यात गेला आणि एकांतात चिंतन करीत बसला. बर का, आता त्या भगवंताला सगळं दिसतंय, सगळं कळतंय. माझ्या नावाचा पण जय जयकार झाला पाहिजे. देव पण स्वार्थी आहे, देव सुद्धा स्वार्थी आहे. माझ्या नावाचा जय जयकार झाला पाहिजे ना. आपल्याला जन्माला कशाला घातले? त्याच्या भक्तीचा डंका पिटवण्यासाठीच जन्माला घातले. कारण काय आहे तर मग देवानी काय केलं, नारद महर्षींना बोलून घेतलं, सविस्तर विषय सांगितला की अशाने असं आहे, हे पोरग आपल्या कामाचं आहे, याला आपल्या सैन्यात भरती करून घ्या. मग नारद महर्षी त्या ठिकाणी गेले आणि मग नारद महर्षीने विचारलं, बाबा काय रे बाळा, तू काय करतो, कशासाठी इथं आला? सगळ्या गोष्टी विचारल्या आणि झालेला वृत्तांत सगळा नारद महर्षीला त्या ध्रुव बाळाने 5 वर्षाच्या असणाऱ्या सांगितला. आणि मग नारद महर्षीला म्हणला, मला देवाची भेट घ्यायची. कशासाठी? मला अशी जागा पाहिजे की ज्या ठिकाणाहून मला कुणी हलू शकत नाही, मला कुणी उठू शकत नाही आणि मला कुणी तिथं माझ्यावर कुणी वर नसून अंकुश देणारा. तिथं मीच मालक, मीच राजा आणि सगळं माझ्या सत्तेने चाललं पाहिजे. बर, त्यासाठी मला काय करावं लागेल देवाची भेट घेण्यासाठी? तर त्यावेळेस नारद महर्षींनी त्याला अनुग्रह दिला आणि जे भगवंताचं असलेलं ज्ञान ते ज्ञान पैगावरवे. ते ज्ञान, तो भगवंताचा असलेलं गुप्त नाम त्या ध्रुव बाळाला दिलं आणि त्या नामाचं चिंतन ध्रुव बाळ करू लागला, त्याची साधना करू लागला. साधनेची ताकद इतकी वाढली, इंद्रदेवाचं सिंहासन हलू लागलं. इंद्रदेवाचं सिंहासन हलायला लागल्यावर मग अग्निदेवाला पाठव, वायुदेवाला पाठव, वरुण देवाला पाठव, सगळ्यांनी प्रयत्न केले चिंतन त्याचं मोडण्याचं, पण उपयोग झाला नाही. शेवटी नारद महर्षी म्हणले, अरे बावळटांनो, तुमच्या इंद्रपदाची त्याला लालसा नाही, त्याचा विषय वेगळाच आहे. मग आता काय करावं? यांनी ते पोरग ऐकत नाही. म्हटलं आता ह्याच्या आईने याला सांगितलंय म्हणून त्या मायेनी आईचं रूप धारण केलं. आईचं त्या ध्रुव बाळाला चिंतनातून उठवण्यासाठी आईचं रूप धारण केलं आणि त्या जवळ आली आणि म्हणाली, बाबा ह्या अरण्यात लय मोठे मोठे राक्षस आहे, चल तुझ्या बापांनी बोलवले. ती सुनीती होती ती निघून गेली, त्यांचं भांडण झालं, ती निघून गेली. आता मीच राणी झाले, चल आपल्या राज्यात, परत तुला मी सिंहासनावर बसवते. माया परावृत्त करते, त्याला परावृत्त करत आहे. विषय चाललाय, त्याचं अंतःकरण शुद्ध झालंय, अंतःकरणाला ठेस लागली त्याच्या, नाही मला देवाचीच भेट घ्यायची. अंतःकरणात प्राप्त झालेला, जागृत झालेला शुद्ध भाव, आणि त्या शुद्ध भाव जरी जागृत झाला तरी त्याला ती आई रूपी माया आडवी आली. चल बाबा, चल सिंहासन देते, 10 गावची जहागीर देते, चल ह्या अरण्यात खूप मोठे मोठे राक्षस आहेत, आले रे आले, चल चल चल. मायाने राक्षसांचे आवाज काढले, राक्षसाची रूप धारण केली, पण तो एकनिष्ठ झाला होता त्या भगवंताच्या तत्वाशी, त्या ज्ञानाशी. आता त्याला कसलीच अपेक्षा राहिली नव्हती. त्याला फक्त आणि फक्त त्या भगवंताच्या दर्शनाचीच ओढ होती. त्याला आता काहीच पद नको होतं, काहीच नको पद होतं, काहीच. कारण त्याच्या सगळ्या वृत्ती गळाल्या. 5 वर्षाच्या मुलाला काय वृत्ती असणार आहे महाराज? त्याला प्रपंचही कळत नाही, त्याला परमार्थही कळत नाही. 5 वर्षाच्या जीवाच्या वृत्ती नाहीशा झाल्या. काय गोष्ट आहे ही? आणि तो तुमच्या आमच्या सारखाच होता. तो काय असा काही लई देवलोकातून नव्हता आला. लक्षात घ्या. एवढं झाल्यानंतर मायेचा सुद्धा तिथं चालला नाही, कारण मायाच ब्रह्मरूपाला लावते. मायेने पूर्ण परीक्षा घेतली, मग ब्रह्माकडे गेली, देवा तुमचं हे शिंगरू आहे ना, परीक्षेत पास झाले, आता तुमचा टाइम झालाय जाण्याचा. त्यावेळेस गरुडावर स्वार होऊन भगवान तिथं प्रगट झाले. सुंदर अशा कमल फुलांनी त्याच्या चेहऱ्यावर असं फुल फिरवलं आणि त्या योग निद्रेतून त्या 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला बाहेर काढलं.
पाहता क्षणी त्या ध्रुवाचे अष्टसात्विक भाव त्या भगवंताला झाले. केस न केस हाताचे बघा, रोम ना रोम असा उभा राहिला, रोम रोम त्याचा उभा राहिला. का? मी एवढा अट्टहास केला, एवढा अट्टहास केला, मला काहीच नको देवा, तुझं दर्शन झालं, बास झाले समाधान तुमचे देखील चरण. बास हा अंतःकरणातला विषय झाला. ते अष्टसात्विक भाव झाले. इतका रडला, इतका रडला. त्या स्थितीचं वर्णन आपण करू शकत नाही. ती स्थिती त्याला प्राप्त झाली. त्या भगवंताने त्याच्या तोंडावरून हात फिरवला, म्हणली बाळा काय पाहिजे तुला? म्हणला देवा मला काहीच नको. पण देवाला त्याची इच्छा माहिती होती. त्याला त्या परमपदाला भगवंतानी पोचवलं. त्या परमपदाला आज आपण पाहतो ध्रुव तारा आहे, ते परमपद आहे. आता तिथून तो माग येऊ शकतो का? पुण्य संचय संपल का त्याचा? मगाशी सांगितल्याप्रमाणे वैकुंठात जरी असलं, पुण्य संचय संपल्यावर खाली यावं लागतंय. तो कशाच्या जोरावर तिथं गेला? संतांच्या कृपेवर तिथं गेला. संताया भजावे सर्वस्वेसी. नारद महर्षींनी त्याला उपदेश केला. डोळे झाकून त्या उपदेशावर त्यांनी लक्ष दिलं आणि त्याचं सातत्याने चिंतन केलं. त्या चिंतन केल्यामुळे तो वैकुंठीचा हरी त्याच्यासाठी तिथं आला आणि त्याला त्या परमपदावर घेतलं. आपण म्हणतो आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे. काय? त्या सचिदानंद पदवीला तो बसलाय जाऊन आज ध्रुव बाळ. लक्षात घ्या. आता ध्रुव बाळाचा पुण्य संचय होऊ शकत नाही. तो परत जीव किंवा त्या दशेत जाऊ शकत नाही. तो शाश्वत निर्गुण स्वरूपात राहिलाय. तसं आपल्याला सुद्धा शाश्वत अशा त्या भगवंताच्या धामाला जायचंय. वैकुंठात कैलासात जायचं नाही. म्हणून मग अपेक्षित जे आपुले तेही सांगिती पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्प नाही. अंतःकरणात आता कुठला संकल्पच राहत नाही. ज्या वेळेस ते भगवंताचं ज्ञान प्राप्त होतं, ज्या वेळेस ध्रुव बाळाला त्या भगवंताचं दर्शन झालं, ज्या वेळेस त्याच्या इच्छाच गळाल्या, कामना घेऊन त्यांनी तपश्चर्या केली. अंतःकरणामध्ये इच्छा काय होती की मला अशी जागा मिळावी की ज्या ठिकाणावरून मला कोणीच हलू शकत नाही. पण त्याचं जे मागणं होतं तेच खरं मागणं होतं. त्यांनी मागण्याच्या दृष्टीने वेगळं मागितलं, त्यांनी प्रापंचिक दृष्टीतून पाहिलं, पण भगवंताने त्याला सचिदानंद पदवीवर बसवलं. त्याचं जन्म मरणच तोडून टाकलं. 84 लक्ष येण्यातून त्याला मुक्त केलं आणि सायुज्यता नावाची मुक्ती त्याला दिली. मुक्ती पण आहे, मोक्ष पण आहे. पण मोक्ष जरी जीवाला मिळाला तरी त्या मोक्षाचा पुण्य संचय झाल्यावर परत यावं लागतं. मुक्तीचेही प्रकार आहेत, मोक्षाचेही प्रकार आहेत. तर ती सायुज्यता असणारी मुक्ती ती त्यांना प्राप्त झाली आणि मग तो ध्रुव बाळ परमपदाला गेला. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? विषय आणि प्रयोजन लक्षात घ्या. तो ध्रुव बाळ होता म्हणून त्यांनी साधलं असं नाही. आपल्याला कुठं जायचं नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. हे कुणी सांगितले? ज्ञानोबरायांनी सांगितले. ध्रुव बाळ होता सत्ययुगात. आता सत्य, त्रेता, द्वापर, कली, चौथं युग चालू आहे. सतयुगात जी गोष्ट झाली ती कलियुगात होऊ शकत नाही का? ज्ञानोबराय नाही परमपदाला बसले, तुकोबराय नाही परमपदाला बसले का? मग आपण आपण भाग्यवान ते झाल्यानंतर आपण आलो. लक्षात घ्या. आणि त्यांच्या जरी आधी आलो असो तरी त्यांच्या आधी तरी कुणीतरी साधू महात्मा भेटला असता, पुण्य संचय असला असता. तर लक्षात घ्या, सांगण्याचं प्रयोजन काय आहे? मनुष्य जन्माला आलेलो आहे आणि मनुष्य जन्माचं आद्य कर्तव्य आहे संतांची भेट करून घेणं. लक्षात घ्या. आणि संतांच्या कृपेने तुमच्या हृदयामध्ये असणारा जो भगवान परमात्मा आहे, तुमच्या हृदयामध्ये असणारा जो भगवंत आहे, ते तत्व जे नारद महर्षींनी ज्या ध्रुव बाळाला दिले होते त्याच्या ठाई होतं ना. मला तुम्ही सांगा, ज्या नारायणाचं, ज्या भगवंताचं त्यांनी चिंतन केलं त्याच्या हृदयामध्ये होता का नव्हता? लक्षात घ्या. पण त्या नारायणाची ओळख करून घेण्यासाठी आधी त्याला संतांना शरण जावं लागलं. कसं असतं, संतांना तुम्ही फक्त इथूनच शरण जायचं असतं. बोंबलत फिरायचं नाही, चार धामला बोंबलत फिरायचं नाही रानावनात. लक्षात घ्या. ज्ञानोबा रायाला निवृत्ती दादा चालून आले. ज्ञानोबा रायाला निवृत्ती दादा चालून आले. ध्रुव बाळाक नारद महर्षी चालून आले. वाल्ह्या कोळ्याक नारद महर्षी चालून आले. आमच्याकडे सुद्धा आमचे संत चालून आले. लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? झाडाला जर फळ आलं, झाडाला आंबा आला, आंबा पिकला, पक्षाला आमंत्रण द्यावं लागत नाही. काय?
पक्षाला आमंत्रण द्यावं लागत नाही की तू बाबा ये, मी पिकलोय, मला चोची मार, माझ्यातलं अमृत सेवन कर आणि निघून जा. झाडाचं फळ परिपक्व झालं, पक्षाला बोलावं लागत नाही, पक्षी आपोआप येतो, झाडाला चोची मारतो, त्यातला जो अमृत आहे तो खातो आणि निघून जातो. तसंच आपलं आहे. ज्या वेळेस अंतःकरण आणि शुद्ध होऊन त्यामध्ये भाव ज्या वेळेस प्रगट होईल, भाव प्रगट झाल्यानंतर मायारूपी जी कोणी असेल आडवी येते. कधी पत्नीच्या रूपात येईल, कधी आईच्या रूपात येईल, कधी भावाच्या रूपात येईल. लक्षात घ्या, तुकोबारायला पत्नीच्या रूपात आडवं चलत होती, पत्नीच्या रूपात, गावाच्या रूपात आडवं चलत होती, पण तुकोबारायने ते तत्व सोडलं नाही. त्रास सहन केला, पण आयुष्याच्या साधने सच्चिदानंदच पदवी घेतली. लक्षात घ्या, आम्ही वैकुंठवासी आलो याज कारणासी, बोलिले जे ऋषी साचे भाव वर्ताया. आम्ही कशासाठी आलो? तुमच्या सारख्यांचा उद्धार करण्यासाठी आलो. आणि तुमच्या सारख्यांनी आम्ही सांगन तेच करायचं, तरच तुमचा उद्धार, नाही तो होणार नाही. लक्षात घ्या काय सांगतोय. हे फक्त 1 तास ऐकायचं, 2 तास लक्षात ठेवायचं, 3ऱ्या तासाला झोपून जायचं, हा विषय नाही. कारण आमोली करत न जोडिलेले तुझं कार्य ब्रह्मविजन ओळखीसी. लक्षात घ्या, ही अमोलिक आहे. हे अमोलिक रत्न आपल्याला प्राप्त झालेलं आहे, त्याचा आपण सारासार विचार करायचा आहे. आपल्याला संतांना त्यासाठी शरण जायचंय, तर फक्त घरात बसूनच आपण ते करू शकतो. देव घ्या कोणी आयता आला घर पुसोय. आयता देव येतो, भूमीमध्ये पाणी तयार आहे, त्याला काही कुठं आपल्याला आणून ओतायची गरज नाही. असा हृदयामध्ये सुद्धा देव तयार आहे. फक्त काय आहे, त्याला फक्त शोधायचंय. दुधामध्ये तूप आहे का नाही? दुधामध्ये तूप आहे का नाही? त्याची प्रक्रिया काय आहे? दही, लोणी. तूप निघायसाठी घुसळावं लागते. तसं अंतःकरणाची घालमेल झाली पाहिजे. अंतःकरण असं द्रवीभूत झाले पाहिजे, घुसळण झाली पाहिजे. का होत नाही? त्या अंतःकरणाला तडा जावा, अंतःकरणावर आघात बसावा. ते मन जे आहे ना, मन ते दुखी व्हावं, दुखी. त्याला इच्छाच झाली पाहिजे, मला फक्त त्या संतांची भेट घ्यायची. एकदा संतांची भेट झाली ना महाराज, एकदा संतांची भेट झाली ना, आयता देवघर येतो. लक्षात घ्या, सांगतो काय, संतांची कृपा झाल्यावर मग तुम्ही म्हणाल, माझा राम काम करतो, माझा राम जेवण करतो, माझा राम झोपतो, माझा राम खेळतो. लक्षात घ्या, माझा राम करतो. याच्यामध्ये कर्तेपणा येत नाही. का तर घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविली संते विठोबाची. सगळा भारच त्याच्यावर आम्ही घातलेला आहे. म्हणून ज्ञानोबरायास सांगतात, जेणे अंतःकरण बोधले संकल्प नाहीये. लक्षात घ्या, असं हे अंतःकरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत सांगितलेल्या साठवून घ्यायचं आहे. साठवून त्याचं चिंतन विवेचन करायचंय. स्वतःशी चिंतन झालं पाहिजे. एकमेकाशी बोलून हा विषय होत नाही. आत्मपरीक्षण असावं, स्वतःला बोलता यावं. आपण मनातल्या मनात बोलतो, कोणाशी बोलतो? आतून दुसरा आवाज येतो का नाही? मग आवाज कोणाचा येतो याचा कधी विचार केलाय का? आरशात प्रतिबिंब पाहतो, आरशामध्ये दुसरं माणूस असतं का कोणी? मग लक्षात घ्या, आपलीच प्रतिमा आपल्याला ओळखून घ्यायची. माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. नामदेवराया सांगतात. आणि परत म्हणतात, अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता. एवढं नामदेवरायाचं सामर्थ्य होतं, तरी बी खेचर स्वामींना शरण जावं लागलं. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, संतांशिवाय आतापर्यंत सांगितलेला विषय तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळं भाव, अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. भाव येईल, भावाला माया आडवी, मायेचं बी कान पढांता आलं पाहिजे. आणि मग तिथून पुढं संत जीवनात येतील, आणि मग तुमच्यावर ते कृपा केल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा म्हणजे सद्गुरु चरणी अर्पण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरुनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्म केले येणेवा